भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघ येतात। तसं पाहिलं तर जिल्ह्यात मतदारसंघाची संख्या मात्र फारच अल्प असली तरी राज्याच्या राजकारणात या जिल्ह्यानं आपला होल्ड मात्र जबरदस्त निर्माण केलेला दिसतोय। कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्यातून येतात, तसेच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील भंडारा जिल्ह्यातून येतात। त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांचा राज्याच्या राजकारणावर बऱ्यापैकी प्रभाव पाहायला मिळतो। भंडाऱ्याची दुसरी ओळख सांगायची झाली तर भात उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो। आता जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झालाय, त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात काँग्रेसचीच हवाच मतदारसंघात पाहायला मिळते। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत साकोलीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट, तुमसरमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी, भंडारा विधानसभेत धनुष्यबाण विरुद्ध पंजा अशी लढत होताना दिसते। त्यामुळे यंदा भंडाऱ्यातील प्रत्येक मतदारसंघात काटेकी टक्कर होणार आहे। विदर्भ तसा पूर्वीपासूनच काँग्रेसचा गड मानला जातोय, त्यामुळे यंदा भंडाऱ्यात काँग्रेस आघाडी घेईल की भाजप हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच। त्यामुळे यंदा भंडाऱ्यात महाविकास आघाडी की महायुती कोण जिंकतंय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे भंडारा विधानसभा मतदारसंघ। भंडारा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींकरता आरक्षित आहे। 2019 ला अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भोंडेकर हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत। 2019 च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र भोंडेकरांनी अपक्ष निवडणूक लढवत 1,01,717 मतं मिळवली होती। त्यांनी भाजपच्या अरविंद मनोहर भालाधारे यांचा पराभव केला होता। यंदा मात्र शिंदे गट हा महायुतीच्या सोबत असल्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे गटात प्रवेश करत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जवळीकता वाढवली। या वाढलेल्या जवळीकतेमुळे भोंडेकरांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून पूजा ठावकर यांना उमेदवारी मिळाली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पूजा ठावकर यांना उमेदवारी देण्यात मोठा वाटा आहे। भंडारा विधानसभेची निवडणूक आता नाना पटोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे, कारण भंडाऱ्यातील सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडीने नाना पटोले यांच्यावर दिली आहे। त्यामुळे यंदा भंडाऱ्यातून पूजा ठावकर या निश्चित आमदार होतील असं सध्याचं राजकीय चित्र दिसत आहे। यानंतरचा दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे साकोली विधानसभा मतदारसंघ। साकोली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करतायत। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून परिणय फुके यांनी अत्यंत निकारीची झुंज दिली होती। त्यात नाना पटोलेंनी 95,208 मते घेतली। त्यांनी भाजपच्या परिणय फुके यांचा 6,240 मतांनी पराभव केला। यंदा मात्र नाना पटोले यांनी भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांचं आव्हान असणार आहे। एकंदरीत मतदारसंघाची एकूण परिस्थिती पाहिली तर मतदारसंघात कुणबी समाजाची असलेली मोठी संख्या, स्वतः नाना पटोले हे कुणबी असणं, मतदारसंघात जुळून आलेली जातीय समीकरण आणि राज्याचा नेता म्हणून नाना पटोलेच असलेलं राजकारणातलं वजन, या सर्व गोष्टी नाना पटोले यांना प्लस मध्ये घेऊन जातात। त्यामुळे साकोली विधानसभा निवडणूक ही नाना पटोलेंसाठी सोपी आहे। तसेच साकोली मतदारसंघात यंदा तिहेरी लढत होत आहे। याचाही फायदा हा शेवटी नाना पटोलेंनाच होईल अशी मतदारसंघात चर्चा आहे। आता याचं कारण म्हणजे भाजपच्या डॉक्टर करंजेकरांनी बंडखोरी केल्यानं भाजप पक्षश्रेष्ठींनी करंजेकर आणि माजी आमदार बाळा काशीवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांवर 6 वर्षाची निलंबनाची कारवाई केली। निवडणुकीच्या प्रचारात जरी अविनाश ब्राह्मणकरांसोबत भाजपचे मोठे नेते असले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी हे करंजेकरांसोबत प्रचारात फिरताना पाहायला मिळतात। त्यामुळे साकोली मतदारसंघाची निवडणूक ही आता भाजपच्या हातून गेल्यात जमाय। यानंतर शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे तुमसर विधानसभा मतदारसंघ। तुमसर मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत। 2019 च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा 7,700 मतांनी पराभव करत राजू कारेमोरे हे मतदारसंघाचे आमदार झाले। 2022 च्या राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये राजू कारेमोरे यांनी शरद पवारांची साथ सोडत अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे यंदा शरद पवार यांनी आपली सारी ताकद दाखवण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांना आपल्या पक्षात घेत उमेदवारी जाहीर केली। यावेळी मतदारसंघात हाय व्होल्टेज निवडणूक होत असल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळते।
घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगताना दिसतोय। यंदा राजू कारेमोरे यांनी केलेल्या गद्दारीमुळे त्यांची मतदारसंघात चांगलीच नाचक्की झालेली पाहायला मिळते। याचा फायदा घेत माजी आमदार चरण वाघमारे यांनी निवडणुकीच्या दरम्यान मतदारसंघात जोरदार आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे वाघमारे विरुद्ध कारेमोरे या थेट लढतीत राजू कारेमोरे यांचा पराभव हा निश्चित मानला जातोय। याला काही महत्त्वाचं कारण म्हणजे शरद पवारांनी लावलेली ताकद आणि तुमसरमध्ये पवारांची झालेली सभा ही चरण वाघमारे यांच्यासाठी फायद्याची ठरताना दिसते। याचा एकत्रित फायदा बघितला तर यंदाची तुमसरची आमदारकी ही राजू कारेमोरे यांच्याकडून चरण वाघमारे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यातील एकूण तिन्ही विधानसभा मतदारसंघाचा आढावा पाहिल्यानंतर एक गोष्ट फिक्स आहे, ते म्हणजे यंदा भंडाऱ्यात नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। भंडाऱ्याच्या तिन्ही जागेची जबाबदारी ही पटोले यांच्यावर सोपवली। त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोलेंची छाप या मतदारसंघावर पडेल किंवा या जिल्ह्यावर पडेल एवढं मात्र नक्की। बाकी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।